पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परीक्षा पे चर्चा या लोकप्रिय उपक्रमाच्या 9व्या भागाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हार्मेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित. जपानच्या निवडणुकीत सानाई ताकाइची यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन. भारताच्या आणि जपानच्या मैत्रीच्या दृढतेबद्दल व्यक्त केला विश्वास. भारतानं वेगवेगळ्या खंडातल्या 38 देशांचा समावेश असलेले 9 करार केले असून यातून शेतकरी, मच्छीमार, कामगार, व्यापारी वर्गाला होणार लाभ. पियुष गोयल. माओवादी विचारसरणी विनाशाचं द्योतक असून या विचारसरणीपासून मुक्तता मिळवणं ही देशाची तातडीची गरज. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. यंदाच्या ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवात अवघ्या 3 दिवसात तब्बल 42,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार. उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावं असं सांगत उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक जिल्हा भरारी घेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 1,200 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज मतमोजणी. आणि आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अर्जुन बबुता आणि एल्वेनिल वेलरिवन या जोडीनं सुवर्णपदक पटकावत रचला विश्वविक्रम.